ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री जनार्दना। ओम नमो श्री जनमौनय त्यांनी म्हणा ओम नमो श्री जनार्दना। नाई भव अभव भावना। नाही भव अभव भावना। न देखो निमितूपना। न देखो निमितूपणा। नमन श्री चरणा सद्गुरुराया। नमन श्री चरणा सद्गुरुराया। सद्गुरूंचे नाम मात्र। सद्गुरूंचे नाम मात्र। तेची आम्हा वेदशास्त्र। तेची आम्हा वेदशास्त्र। सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र। सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र। नाम सर्वत्र गुरूंचे। नाम सर्वत्र गुरूंचे। सकळ तीर्थी तोची नहाला। सकळ तीर्थी तोची न्हाला। जपतपादी फळे तोची लाहिला। जपतपादी फळे तोची लाहिला। सर्व पूजांचे सार तोची पावला। सर्व पूजांचे सार तोची पावला। ज्याने साधू वंदिला सन्माने। ज्याने साधू वंदिला सन्माने। सांडोनी सकळ साधन। सांडोनी सकळ साधन। जो करी साधू भजन। जो करी साधू भजन। तेव्हाची होय त्याचे शुद्ध मन। तेव्हाशी होय त्याचे शुद्ध मन। सत्य जाण उद्धवा। सत्य जाण उद्धवा। गुरु नाम घेता मुखे। गुरु नाम घेता मुखे। कळी काळ पाहू न शके। कळी काळ पाहू न शके। त्यांची सेवा करिता हरिके। त्यांची सेवा करिता हरिखे। पाया मोक्ष सुखे लागती। पाया मोक्ष सुखे लागती। संत संगती वेगळे जाण। संत संगती वेगळे जाण। तात्काळ पावया माझे स्थान। तात्काळ पावावया माझे स्थान। अनिक नाही साधन। अनिक नाही साधन। सत्य जाण उद्धवा। सत्य जाण उद्धवा। सत्य जाण उद्धवा। सत्य जाण उद्धवा। ओम नमः पार्वती पतये पते। हर हर महादेव। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। जरा नव्यानं जे आले त्यांनाही विनंती जरा हात वर करा। जय जयकार करताना हात वर करा सर्वांनी। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन। ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। आज के आनंद की जय। मातो श्री म्हाळसा माता की जय। मातो श्री फूला माता की जय। अपने मात पिता की जय। भारत माता की जय। मातो श्री अंजनी मैया की जय। आजची ओवी सकाळी जसं आपण अध्याय नंबर 11 ओवी नंबर 90 पाहिली, आता आपण दुसरी एक ओवी घेऊया, जी ओवी आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण काही गोष्टींमुळे आपल्याला राग येत असतो, पण देवाने या ठिकाणी जी सांगितलेलं आहे ते आपण ऐकूया. अध्याय नंबर 10 ओवी नंबर 179. अध्याय नंबर, ज्यांना मौन नाही ते बोला ना. अध्याय नंबर 10 ओवी नंबर 179. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, जेने जेने निज निंदा केली. 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 तो मानी हित माऊली. तो मानी हित माऊली. तो मानी हित माऊली. तो मानी हित माऊली. पापमळांची क्षालनता झाली. पापमळांची क्षालनता झाली. पापमळांची क्षालनता झाली. पापमळांची क्षालनता झाली. शुद्ध केली माझी वृत्ती. शुद्ध केली माझी वृत्ती. शुद्ध केली माझी वृत्ती. शुद्ध केली माझी वृत्ती. म्हणजे काय लक्षात घ्या बरं का, देव म्हणतात की ज्याने ज्याने आपली निंदा केली, बरं का, ज्याने ज्याने
आपली निंदा केली असेल, तो आपला हितकर्ता माना, तो आपला हितकर्ताच आहे असं समजा. कारण देव पुढे काय म्हणतो, त्याने काय केलेलं आहे, आपली निंदा करून आपले पाप त्याच्या बोकांडी घेऊन घातले बरं का. आपल्या पातकांना त्यांनी स्वतः घेऊन टाकलेले आहेत. आपल्याला पापांच्या भारातून मुक्त केलेलं आहे. आणि आपले पाप कोणी घेतले, ज्याने निंदा केली त्याने बरं का. आपल्या पापांचा मळ धुवून काढला आणि माझी वृत्ती निर्मळ केली. माझे पाप कमी झाले, मग त्याच्यामुळे माझं मन कसं झालं, निर्मळ झालं. आणि ज्यांनी माझी निंदा केली त्यांनी माझे जे काही पाप होती ती घेऊन टाकली. मग तो तुमचा दुश्मन आहे का? त्याला काय मानलं पाहिजे? म्हणून काय म्हणले, निंदकाचे घर असावे शेजारी बरं का. म्हणून आपली निंदा झाली तर आनंद माना बरं का. काय म्हणा, कारण त्याने आपले पाप घेऊन टाकलेली आहेत आणि आपण पापातून मुक्त झालो, आपली वृत्ती निर्मळ झाली. हे भागवतामध्ये आहे बरं का. हे लक्षात घ्या, देवानी सांगितलेलं आहे, जो तुमची निंदा करेल तो तुमचा हितकर्ताच माना. तो तुमचा हितकर्ता आहे, कारण त्याने तुम्हाला पापांच्या भारातून मुक्त केलं आणि पाप त्याच्या बोकांडी जाऊन बसले. म्हणून आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. काय मानले पाहिजे? धन्यवाद बरं का. माझी पाप घेतल्याबद्दल धन्यवाद, असं त्याला आपण म्हटलं पाहिजे. म्हणून कोणाचाही द्वेष, राग येऊ द्यायचा बरं का. निंदा केली तर उलट आनंद झाला पाहिजे, चांगलं आहे, माझे पाप नष्ट झाले, असं आपण मानलं पाहिजे. म्हणून परत एकदा ही ओवी म्हणूया. अध्याय नंबर किती होता? 10. ओवी नंबर किती होती? 179 बरं का. काय म्हणतायत तिथं देव? अध्याय नंबर 10 ओवी नंबर 179. जेने जेने निज निंदा केली, जेने जेने निज निंदा केली, तो मानी हित माऊली, तो मानी हित माऊली. पापमळांची क्षालनता झाली, पापमळांची क्षालनता झाली. शुद्ध केली माझी वृत्ती, शुद्ध केली माझी वृत्ती, शुद्ध केली माझी वृत्ती, शुद्ध केली माझी वृत्ती. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजनम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की, बजरंगबली की जय, बाणेश्वर भगवान की जय, मातो श्री म्हाळसा माता की जय, मातो श्री फूला माता की जय. शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज की जय.